हॅलो, मी गर्भपिशवी बोलतेय. मी गर्भाशय, स्त्रीच्या ओटीपोटातला छोटासा अवयव. गोल बटव्यासारख्या आकारामुळे बाया मला गर्भाशय या नावापेक्षा पिशवी म्हणूनच जास्त ओळखतात. तुम्ही ऐकलंच असेल, पिशवीचा त्रास होतोय, पिशवीत गाठ झालीये वगैरे वगैरे. जन्मानंतर सुरुवातीची काही वर्ष मला काही कामच नसतं. त्यामुळेच माझा आकार अगदी मुठी एवढा पिटुकलाच असतो. पुढे किशोरवयात माझा आकार थोडासा वाढतो. मग साधारण 11 ते 16 वर्षांच्या दरम्यान एखाद्या महिन्यात अचानक काही संप्रेरकांच्या म्हणजेच हार्मोन्सच्या एकत्रित परिणामामुळे माझ्या आत असलेलं अस्तर गळून पडतं. त्यालाच पहिली मासिक पाळी आली असं म्हटलं जातं. त्यानंतर मग साधारण दर महिन्याला याच हार्मोन्सच्या खेळामुळे एक बीज तयार होतं. या बीजांचं शुक्राणूंशी संयोग होऊन फलन झाल्यास तयार झालेल्या गर्भाला रुजवून घेण्यासाठी तरारून आलेलं माझ्या आतील अस्तर गळून पडतं. त्याबरोबर काही रक्तस्राव होतो. तीच असते मासिक पाळी. म्हणूनच मासिक पाळीला क्राय ऑफ युटेरस असंही म्हणतात. हे सगळं दरमहा व्यवस्थित सुरू असतं तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो. पण या हार्मोन्समध्ये काही गडबड झाली तर मात्र माझ्यातून खूपच रक्तस्राव होऊ शकतो. एखादी बिचारी मुलगी असं रक्त जाऊन जाऊन पूर्ण पांढरी फटक पडते. हिमोग्लोबिन पार कमी होऊन जातं. अर्थात डॉक्टर मंडळींकडे यावर औषध असतंच. तपासणी आणि उपचार मात्र वेळेवर करायला हवेत. लग्नानंतर एखाद्या जोडप्याला वंध्यत्वाची किंवा वारंवार गर्भपाताची समस्या भेडसावते. त्याचं कारण कधीकधी माझ्यात असलेल्या गाठी, माझ्या आतील अस्तर तयार न होणं किंवा माझा आकार अगदी लहान असणं किंवा पडदा असणं हे असतं. सोनोग्राफी, हिस्टेरोस्कोपी याद्वारे याचं निदान होऊ शकतं आणि उपचारही होऊ शकतात. गर्भावस्थेत माझा आकार खूप पटीनं वाढतो. माझ्या आत वाढत असलेल्या गर्भाला पोषण मिळावं म्हणून माझा रक्तप्रवाहही जवळजवळ 5 पट वाढतो. याचमुळे गर्भपातादरम्यान नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन दरम्यान कधीकधी अत्यंत जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊन स्त्रीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. गर्भनिरोधक म्हणून बसवली जाणारी कॉपर टी सारखी साधने मस्त माझ्यात वर्षानुवर्ष पोहोडतात. ती मला मदतच करतात, कारण त्यामुळे विनाकारण नको असलेली गर्भधारणा होऊन गर्भपाताची वेळ येत नाही. मला जखम होणं, खरवडून काढलं जाणं यामुळं टाळलं जातं. पुढे 40शीत माझ्यात काही गाठी निर्माण होऊ शकतात. त्यांना थायब्रॉइडच्या गाठी असं म्हणतात. या गाठी छोट्या असल्या आणि काही त्रास देत नसल्या तर काढल्या नाही तरी चालतं, कारण त्या खूप हळूहळू वाढतात आणि त्यामध्ये कॅन्सर उद्भवण्याची शक्यता अगदी नगण्य असते. शिवाय रजोनिवृत्तीनंतर त्या आपोआप जिरूनही जाऊ शकतात. पण आपल्या काही भगिनी दुसऱ्या काही कारणासाठी सोनोग्राफी केली असता त्यात गाठ आढळली तर विनाकारण घाबरून जाऊन लगेच मला काढून टाकू पाहतात. हे खरं तर साफ चूक आहे. तुमच्या डोक्यात कॅन्सरबाबत भीती असेल तर आता स्पष्ट सांगूनच टाकते. योनी मार्गात असलेल्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे स्त्रियांच्या मृत्यूचं मोठं कारण आहे. त्यामुळे असे मृत्यू टाळण्यासाठी अनियमित रक्तस्राव किंवा अतिप्रमाणात योनी मार्गातून पांढरे जाणे अशी लक्षणं असतील तर पॅप स्मिअर ही तपासणी लगेच करून घ्यावी. त्यात काही घाबरण्यासारखं नसतं. तुमचे स्त्रीरोगतज्ञ हळूवारपणे गर्भाशय मुखाला खरवडून तिथल्या काही पेशी घेतात आणि दुर्बिणीतून तपासणीसाठी पाठवतात. यातून आलाच समजा कॅन्सरचा रिपोर्ट तरी घाबरून जाण्याचं काही कारण नसतं. गर्भाशय मुखाचा कॅन्सर असो वा गर्भाशयाच्या अस्तराचा,
सुरुवातीच्या स्टेजमध्ये गर्भाशय व आजूबाजूचा काही भाग काढण्याचे ऑपरेशन करून त्यानंतर काही रेडिओथेरपीचे शेक घेतले, केमोथेरपीची इंजेक्शनं घेतली की तुम्ही पूर्णपणे बऱ्या होऊ शकता. स्त्रीच्या रजोनिवृत्तीनंतर मी हळूहळू परत पिटुकली होऊन जाते आकाराने. पण खूप साऱ्या आणि अवघड नॉर्मल प्रसूती झाल्या असतील तर कधी कधी जागेवरून घसरते आणि मग स्त्रियांना योनी मार्गातून काहीतरी बाहेर आल्याची कंप्लेंट सुरू होते. लघवीला संडासला त्रास होतो. अशा वेळी मला काढून टाकून जागा टाईट करण्याचं ऑपरेशन करावं लागतं. छोट्या छोट्या औषधानं बऱ्या किंवा नियंत्रित होऊ शकणाऱ्या समस्यांसाठी गर्भाशय काढूनच टाका एकदाचं, असा काही स्त्रियांचा अट्टहास असतो. पण वयाच्या 35 अगोदर गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन अगदी गरजेचे असेल तरच करायला हवे, कारण कमी वयात केलेल्या या ऑपरेशनमुळे पुढील आयुष्यात तुम्हाला अत्यंत त्रासदायक परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. अशी मी पुनरुत्पादन कार्यातील महत्त्वपूर्ण आसामी. तुमच्या लक्षात आलंच असेल, तुमचीच गर्भ पिशवी.